MIDC पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कामगिरी। रात्रीच्या वेळी रोड रॉबेरी करणारे 2 आरोपीच्या अवघ्या 24 तासात मुसक्या आवळल्या। MIDC पोलीस ठाणे हद्दीत हैदराबाद रोड चंदनकाटा सोलापूर येथे दिनांक 22/8/2024 रोजी रात्रीच्या सुमारास ट्रक चालकास चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल फोन व रोख रक्कम चोरीस गेला होता म्हणून MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 580/2024 भारतीय न्याय संहिता कलम 309(4)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल होता। त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी पहाटेच्या वेळेत गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने ज्या ठिकाणी गुन्हा घडला तेथे भेट दिली असता आजूबाजूस तसेच परिसरातील लोकांकडे चौकशी केली असता गुन्हा घडल्या ठिकाणी कोणताही पुरावा उपलब्ध झाला नाही। त्यानंतर पथकातील अंमलदारांनी अधिक कौशल्य वापरून तसेच गुप्त बातमीदारामार्फत नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक माहिती काढून सदर 2 आरोपी निष्पन्न करून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे। त्यांची नावे अनुक्रमे 1 सूरज उर्फ एकव्या खंडू जगताप वय वर्ष 24 राहणार हनुमाननगर रूपाभवानी मंदिर जवळ सोलापूर, 2 बाळ्या उर्फ अविनाश शिवाजी चव्हाण वय वर्ष 21 राहणार गणेशनगर मंत्री चंडक अंगण शेजारी सोलापूर असे आहे। तसेच आरोपी क्रमांक 2 हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी घरफोडीचे 2 गुन्हे दाखल आहेत। वरील नमूद गुन्ह्यातील 2 आरोपीकडून 1 मोबाईल, रोख रक्कम 38,000 रुपये व गुन्ह्यात वापरलेला चाकू असा एकूण 48,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सदरचा गुन्हा 24 तासाच्या आत उघडकीस आणला आहे। नमस्कार, मी API भरत चंदनशिव, गुन्हे प्रकटीकरण विभाग, MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर। आमचे MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे 22/8/2024 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 580/2024 भारतीय न्याय संहिता कलम 309(4)(3)(5) प्रमाणे 2 अज्ञात आरोपींविरुद्ध चंदनकाटा हैदराबाद रोड सोलापूर येथे एका ट्रकमधील फिर्यादीचा वापरता मोबाईल आणि त्याच्या जवळील 40,000 रुपये रोख रक्कम हे चाकूचा धाक दाखवून हिसकावून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल होता। त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सो, माननीय पोलीस उपायुक्त सो तसेच ACP सो त्याचप्रमाणे आमचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघमारे साहेब यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे मी तसेच आमच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या स्टाफसह आम्ही ज्या परिसरात जी घटना घडली चंदनकाटा परिसरात त्या ठिकाणी कसोशीने आरोपितांचा शोध घेऊन दाखल गुन्ह्यात 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। पैकी प्रथम आरोपी आहे सूरज उर्फ एकव्या खंडू जगताप आणि दुसरा आहे अविनाश उर्फ बाळ्या शिवाजी चव्हाण। त्यातील अविनाश चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याकडून दाखल गुन्ह्यातील मुद्देमालापैकी 1 विवो कंपनीचा मोबाईल आणि 40,000 रोख रकमेपैकी 38,000 रुपये रोख रक्कम तसेच 1 चाकू असा मुद्देमाल हस्तगत करण्यात येऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे। आरोपी 2 आहेत। त्यामधील 1 आरोपी सराईत गुन्हेगार आहे। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।